आंदोलन सध्या सुरू आहे। अनिल परबांच्या विरोधात आता सत्ताधारी आक्रमक झालेले आहे। तर अनिल परबांनी स्वतःची तुलना संभाजी महाराजांसोबत केली आणि यावरच आता भाजपने आक्षेप घेतलेला आहे। संभाजी महाराजांप्रमाणे माझा छळ झाला असं अनिल परबांनी म्हटलं होतं आणि अनिल परबांच्या या वक्तव्याविरोधात आता सत्ताधारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर अनिल परबांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। अनिल परबांच्या वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। तर हातात फलक घेऊन सत्ताधाऱ्यांचं सध्या हे आंदोलन सुरू आहे। तर छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे माझा छळ करण्यात आला, त्यांचा धर्म परिवर्तनासाठी तर माझा पक्ष बदलासाठी छळ करण्यात आल्याचं अनिल परबांनी म्हटलं। आणि अनिल परबांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं ते आधी आपण पाहूया। संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा, मला बघा। त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला। ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनआय टाकलं नाही ना। मी पण तेवढंच कडक आहे ना। ते राऊत साहेब गेले, ते थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो। वाक्य ठेवायचं रेकॉर्डवर, पण वाक्य ठेवायचं रेकॉर्डवर नाही। रेकॉर्डवर का ठेवायचंय? आहे वाक्य। काय चुकीचं बोललो मी? माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत, मी सगळं भोगलेलं आहे। पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे, त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला। तर अनिल परबांचं हे वक्तव्य आपण ऐकलेलं आहे आणि याच संदर्भात आपण अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गिरीश यांच्याकडून। गिरीश, भाजप अनिल परबांच्या या वक्तव्याविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी मोहिनी आक्रमक झालेले आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यावर नेहमी विरोधक आक्रमक होतात, पण आता सत्ताधारीच आक्रमक झाले। त्यांनी विधान परिषदेचे, विधानसभेचे हे सगळे आमदार आता या ठिकाणी हातामध्ये बॅनर पोस्टर घेऊन अनिल परब यांना निलंबित करा अशी मागणी करतात। राज्यपाल करणाऱ्या अनिल परबांचा या ठिकाणी निषेध केला जातोय। काल आपण पाहिलं की ज्या पद्धतीचं विधान केलेलं आणि स्वतःची तुलना कुठेतरी संभाजी महाराजांची केली असा ठपका या सगळ्या आमदारांनी अनिल परब यांच्यावर ठेवलेली। आपल्या समोर आपण पाहतोय की प्रवीण दरेकर बसलेले, चित्रा बसलेले आहेत, त्यासोबतच प्रसाद लाड आहेत आणि इतर मान्यवर आमदार जे आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत। विधानसभेचे कालिदास कोळंबकर जे आमदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि इतर आमदार हळूहळू जे विधान भवनामध्ये येतात ते सगळे या पायऱ्यांवरती बसत आहेत आणि कुठेतरी सत्ताधारी आता विरोधकांवर आक्रमक होत आहेत का असा एक सवाल सुद्धा या निमित्ताने उपस्थित केला जातोय। सत्ताधारी हे परब यांच्या विरोधात आज पायऱ्यांवरती आंदोलन करतायत आणि सभागृहात सुद्धा हा विषय मांडला जाईल असं बोलतायत। आपण पाहतोय बघा या ठिकाणी अंबादास दानवे सुद्धा जातात आणि अंबादास दानवे यांच्या समोरच या घोषणा केल्या जात आहेत। अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते, त्यामुळे आता अनिल परब यांच्या भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। गिरीश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।